बुद्धीतला क्रोध रूपी राक्षस आहे त्याला मारायला आले, तर तुम्हाला मारायला नाही आले ते, त्या क्रोधाला घालवण्याकरता आले ते. म्हणून सर्व संतांनी लोकांची दुःख सहन केली. कुठले पण संत घ्या तुम्ही, नाही का? अशा प्रकारे तुलसीदास महाराज होते आणि त्यांना रामाचं दर्शन झालं. अख्ख्या गावामध्ये प्रचार झाला की तुलसीदासांना रामाचे दर्शन झालेले आहे. म्हणून एक मारवाडी साधू त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण तुलसीदास महाराजांना 200 सोन्याच्या मोहरा देऊ आणि रामाचं दर्शन घेऊ. म्हणून तो बॅगेत 200 सोन्याच्या मोहरा तुलसीदास महाराजांच्या आश्रमात गेला, दंडवत केला. तुलसीदास महाराज, तुम्हाला रामाचे दर्शन झाले आहे? हो हो, तर मलाही दर्शन व्हावं यासाठी मी 200 मोहरा या सोन्याचं तुम्हाला देतो, मला फक्त रामाचं दर्शन व्हावं. तर तुलसीदास महाराज म्हणाले, रामाचं दर्शन जर धनाने होत असतं तर सर्व धनाडी स्वर्गात असते. रामाचे दर्शन या तुमच्या सोन्याने किंवा धनाने होत नाही, रामाचे दर्शन भक्तीने प्रेमाने होते. तर तो त्याच्या मनामध्ये संशय आला. तो म्हणाला की तुलसीदास महाराज, तुम्हाला रामाचे दर्शन झाले की नाही हे तर मी पाहिले नाही, पण मला तर वाटतं तुम्हाला झालेच नाही, म्हणून तुम्ही असं काहीतरी भावना करताय. तर तुलसीदासांना थोडं हे झालं. तुलसीदास म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला रामाचं दर्शन घ्यायचं असेल तर हे भाला मी लावलेलं आहे, त्या झाडावर चढा आणि त्या झाडावर उडी मारा, त्या भाल्यावर तुम्हाला रामाचं दर्शन तत्काळ होईल. आता तो घाबरला. तो मला रामाचं दर्शन तर नाही होणार, पण मेल्यावर स्वर्ग बघायची माझी हिंमत नाहीये. मेल्यावर स्वर्ग कोणी बघायचं? तो म्हणला, तुलसीदास ठीक आहे, मी निघतो. ठीक आहे. मग तो जाता 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 पुढे एक क्षत्रिय राजा होता. तो राजा म्हणाला, काय हो, तुम्हाला रामाचे दर्शन झाले का? तो म्हणाला, अहो कुठलं काय, त्या तुलसीदास महाराजांना ते रामाचे दर्शन झालं का नाही काय माहिती. का? अहो काय सांगायचं, मला म्हणतात त्या भाल्यावर उडी मार, त्या झाडावरून, आणि मग तुम्हाला रामाचे दर्शन होईल. आणि मी जर झाडावर उडी मारली तर मी तर स्वर्गवासी होईल, आणि मी कधी बघणार मेल्यावर स्वर्ग नको मला. तर अशा प्रकारे तो म्हणाला. पण राजा लोक, क्षत्रिय लोक हे खूप परमेश्वरावर प्रेम करणारे असतात. फॉर एक्झाम्पल अर्जुन क्षत्रिय तर होता नाही का, क्षत्रिय जास्त होता. तर क्षत्रियांमध्ये भगवंताला प्राप्त करण्याची खूपच हे असते, मनामध्ये खूप जोश असतो. अशा प्रकारे तो राजा सुद्धा तुलसीदास महाराजांच्या आश्रमावर आला आणि म्हणाला, तुलसीदास महाराज, मला रामाचे दर्शन ह्या भाल्यावर उडी मारल्यावर होईल का? तो म्हणाला, हा ना, तुम्हालाही होईल, तुम्ही मारून बघा. तो गेला. तो त्या झाडावर गेला आणि आता शेवट त्याचा समोर आहे, भाल्यावर त्याला उडी मारायची आहे. म्हणून त्या रामाचं त्याने दर्शन घेतलं नाही का. तर अशा प्रकारे म्हणला तो, जय श्रीराम, आणि तो उडी मारणार की तिथे लगेच राम प्रगट झाला आणि त्याचा हात पकडला. म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास. संतांच्या वचनांवर तुम्ही जर विश्वास ठेवला आणि त्यांच्या वचनाप्रमाणे चालले तर तुम्हालाही परमेश्वर भेटल्याशिवाय राहत नाही. इथं त्या राजाला राम भेटला, न काही करता, न तप करता, न जप करता, नाही का. निश्चयाचे फळ तुका, निश्चयाचे फळ तुका म्हणे याची फळ नाही का. निश्चय पक्का जर तुमचा दृढ झाला तर तेथे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्त झाला म्हणून समजा. पण आपला निश्चय दृढ होत नाही, कारण आपल्या म्हणजे विचारांना हजारो फाटे फुटलेले आहेत. त्यामुळे आपला निश्चय काय दृढ होत. परमेश्वर मग आपल्याला कसा मिळेल सांगा भाऊ. म्हणून यासाठी आपल्याला परमेश्वराला पूर्णपणे शरण जावं लागतं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला सकळ मंगळ
निधी श्री विठ्ठलाचे नाम आपल्याला अशा प्रकारे गोड रसाळ काकडा करावा लागतो सकाळी उठल्यावर. आणि मग सकाळी उठल्यानंतर काकडा झाल्यानंतर ध्यान धारणा आहे. मग भगवद्गीतेचं आपल्याला पाठ करावा लागतो. आणि मग दुपारी भगवंताचं भजन बोलावं विठ्ठल पाव विठ्ठल दिवसभर ते करून मग अभ्यास करावा लागतो. आणि मग संध्याकाळी हरिपाठ करावा लागतो. आणि मग असाच आपले रोज जर दिवस भगवंतमय चालले, भगवंताच्या ध्यानात चालले, भगवंताच्या गुणानुवादात चालले, तर परमेश्वर तुम्हाला 100 नाही 1,00,000% भेटतो. म्हणजे भेटतोच. पण आपलं मन कशात आहे, कशात लागले, आपलं मन धनात लागले. त्यामुळे परमेश्वर काय म्हणतो, अरे मी याला भेटाय काय नाही, पण ह्याचं जे मन आहे ना धनामध्ये लागले की मी इथे कीर्तने करेल, मी तिथे प्रवचने करेल आणि पैसा मिळवेल, मोठा होईल. म्हणजे तुमचं ऍक्च्युली तुमचं जे लक्ष आहे ते कशात आहे ते देवाला माहिती आहे. ते देवाला सांगायला लागत नाही, देवाला कळतंय. कारण देव कुठं आहे, देव कुठे आहे, तुमच्या हृदयामध्येच तर आहे ना देव. देव कुठे बाहेर आहे का, चराचरात तर तो भरला, पण तुमच्या हृदयात पक्का आहे ते, लक्षात. मग तुम्ही जर खऱ्या अर्थाने सर्व धर्मांपरित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर, मग धर्म कुठला आहे, पत्नीला पाळणं पण धर्म आहे नाही काय, पत्नीला पाळणं धर्म आहे, आपल्या मुलांना सांभाळणं सुद्धा धर्म आहे नाही काय, सर्व काही धर्मच आहे. पण या सर्व धर्मांचा तू त्याग कर आणि मला एकाला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो, असं भगवंत तुम्हाला म्हणतोय. म्हणून तुम्हाला भगवंताला पूर्णपणे काय व्हावं लागेल, शरण जावं लागेल. मग भगवंताला शरण गेल्यानंतर तुमच्या जीवनात काय होईल, तुमच्या जीवनात भगवंताने हमी घेतलेली आहे. तुम्हाला भगवंत कुठल्याही गोष्टीने कमी पडू देणार नाही, है ना. कुठल्याही गोष्टीने तुम्हाला भगवंत कमी पडून देणार नाही. म्हणून भगवंताला तुम्ही शरण जावा, हाच राजमार्ग आहे. आणि ह्योच राजमार्ग ध्रुवाने, प्रल्हादाने सर्वांनी पत्करला आणि ह्या मार्गाने त्यांचा उद्धार झालेला तुम्हाला दिसतोय. तुमचाही उद्धार होईल. अशा प्रकारे तुम्ही भगवंताला शरण जाणे हेच मनुष्य जीवनाचं सार्थक आहे. पूर्णपणे शरण जायचं, पूर्णपणे भगवंताला शरण. भगवंताशिवाय तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे, सर्वत्र भगवंत भगवंत दिसला पाहिजे. आणि मग आनंदच आनंद तुमच्या जीवनात येईल. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाची डोही आनंद तरंग. तुम्हाला जीवनात कधी दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर पाप करू नका. कारण पाप केल्यानंतर ना ते सूक्ष्म रूपाने तुमच्या शरीरामध्ये सामावते आणि तुमच्या शरीरामध्ये सामावल्यानंतर ना काय झालं, अरे काय सांगायचं, शुगर झाला, लई गुलाबजाम खात होतो, लई गोड खात होतो, त्यामुळे शुगर झाला. अरे तो माझा बाळू तर सारखंच गोड खातो, त्याला काय शुगर झाला नाही. अरे शुगर नाही, पापाचा गोळा आला, ते पाप आहे, लक्षात घ्या. आपल्याला आपण फक्त त्या रोगांना नाव दिलेली आहे, पण ते पापाचे सूक्ष्म वेव्स आहेत, ते सूक्ष्म व्हायब्रेशन आहेत, ते पापाचे व्हायब्रेशन आहेत, लक्षात घ्या तुम्ही. आणि ते पापाचे व्हायब्रेशन या वायूद्वारे, वायुमंडळाद्वारे आपल्या शरीरामध्ये घुसतात. म्हणून पाप करू नका, कराल भोग होईल रोग, लक्षात घ्या. ऐका नाही, मुकम करोति पंगुलंगयते गिरिं यत्कृपः तमं वन्दे परमानंद माधव. मुकम करोति वाचालम, म्हणजे जो मुका आहे त्याला भगवंत वाक्पट्टू बनवतो, वाचाल बनवतो. मुकम करोति वाचाल. पंगू म्हणजे जो पांगळा आहे, ज्याला चालता सुद्धा येत नाही नीट, त्याला भगवंत
काय करतो? पहाड म्हणजे डोंगर चढवतो. पंगुलंग येते गिरी यत्कृपा, तुझी कृपा झाल्यावर यत्कृपा तमो वंदे, तुला मी वंदन करतो माधव. अशा परमेश्वराला तुझी कृपा झाल्यावर पंगू व पांगळा सुद्धा अशा माधवाला मी नमन करतो, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. म्हणून तुमच्या जीवनात जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत समजा तुमची पुण्य तुमचं चांगलं आहे. आणि ज्यावेळे तुमच्या शरीरामध्ये रोगराई येऊ लागेल त्यावेळेस समजून जा कर्मदूषित झालेले आहेत. लक्षात घ्या. अहो एवढ्या मोठ्या गोऱ्या कुंभाराने आपले हात तोडून टाकले तरी सुद्धा त्यांना हात येतात, पण आपला रोग जात नाही. का जात नाही? कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. अहो आपलं मन परमेश्वरात लागतच नाही. लक्षात घ्या. आपलं मन परमेश्वरात एक मिनिट तरी लागतं का? सांगा. माझं तर लागतं बाबा, तुमचं लागतं का नाही काय, पण तुमचंही लागावं अशी अपेक्षा मी करतो. तुका म्हणे चाचणी सांगे अनुभव आहे अंगे. अशा प्रकारे आमच्याही अंगामध्ये अनुभव आला त्या परमेश्वराचा, त्यामुळे आम्ही पूर्णपणे निष्काम झालो. आम्ही कुठल्याही गोष्टीचा पैसा घेत नाही, प्रवचनाचा घेत नाही, ना कुठल्याही गोष्टीचा घेत नाही. का घेत नाही? कारण तुका म्हणे